आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 2 ते 3 महिन्यापासून महानगरपालिकेने फेरीवाल्यांवरती कारवाई चालू केली आहे। फेरीवाल्यांवरती कारवाई करत असताना सांगताना अधिकारी वर्ग जो आहे तो सांगतो की आम्ही 150 मीटर परिसरात कारवाई करतो आहे, पण मुळात 150 मीटर सोडून संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सरसकट कारवाई केली आहे। काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लाभ व्हावा आणि अधिकाऱ्यांची संगनमत करून बेकायदेशीर आठवडा बाजार मात्र या अधिकाऱ्यांनी स्वतः सुरू केलेले आहेत आणि त्यात भागीदार आहेत। फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी 2014च्या कायद्यानुसार असताना 2014पासून कायदा लागू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेने कोणतेही पुनर्वसन नाही केले। आत्ता माझ्या माहितीमध्ये असं मला समजलं आहे की ऑनलाईन ज्या कंपन्या आहेत, जे भाजी फळं फुलं आणि इत्यादी जे साहित्य विकतात, त्या कंपन्यांकडून या अधिकाऱ्यांना एक मोठं पॅकेज मिळतं आहे। आर्थिक तडजोड यांनी केलेली आहे आणि त्यांना फायदा होण्यासाठी संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यावरती एकही भाजी विक्रेता, फळे विक्रेता किंवा एखादा स्थानिक शेतकरी असेल तो त्याचा शेतातला माल विकू शकत नाही। मग हा नक्की कोणाच्या फायद्यासाठी हे केलं जात आहे? नागरिकांची दिशाभूल केली जात आहे। फेरीवाला कायद्याचा मूळ उद्देश आहे की फेरीवाल्यांचं नियोजन झालं पाहिजे, पदपर जे आहेत, रस्ते आहेत, फुटपाथ आहेत ते मोकळे झाले पाहिजेत, यासाठी हा कायदा तयार केला गेला आहे। तर महानगरपालिकेला खरंच जर लोकांची समस्या दूर करायची असेल मग फेरीवाला कायदा राबवण्यासाठी यांना अडचण काय? यांनी या ऑनलाईन कंपन्याकडून मोठे हप्ते सुरू केलेले आहेत आणि म्हणून यांनी सरसकट कारवाई केली आहे। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे, कारण शेतकऱ्यांकडून घेतलेला मालच हा रस्त्यावर विकला जातो। भारतीय संस्कृतीची बाजार ही संकल्पना आणि ही परंपरा आहे। मग हे नक्की कोणत्या मॉलवाल्यांसाठी, कोणत्या कंपन्यांसाठी कारवाई करतायत हा माझा प्रश्न आहे। आणि याचा जर ह्या कायदा राबवला नाही ना तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। याची महापालिका प्रशासनाने दखल घेतली पाहिजे।